जय शिवराय. मी अपंग असून व्यवसाय सुरू करणं माझ्यासाठी वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण मनात एक जिद्द होती. साथ कुणाचाच नव्हता. नाही माझ्याकडे पैसा भरपूर होता, ना खंबीर कुठला पाठिंबा होता. तरीसुद्धा एक मनात जिद्द होती की करायचा तर व्यवसायच करायचा. कारण नोकरी करत असताना होणारे अपमान, होणारे हाल, भेटणारा पावलोपावली तिरस्कार असह्य झाला होता. म्हणून कुठेतरी मनामध्ये ठाम निर्णय घेतला होता, छोटा का होईना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. आणि कठीण वाटणारी गोष्ट सुद्धा मी सहज सुरू केली. सुरू केलेला व्यवसाय टिकवणं त्यापेक्षा जास्त कठीण आहे. आपण व्यवसाय तर सुरू करतो मोठ्या उत्साहाने, पण सुरू केलेला व्यवसाय त्या उत्साहाने टिकवणं सगळ्यात अवघड काम असतं. बोलणं आणि विचार करणं खूप सोपं असतं, पण तो व्यवसाय तितक्याच उत्साहाने टिकवणं खूप अवघड असतं. व्यवसाय करणं साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे तिथं इतकी जिद्द, चिकाटी, प्रत्येक समस्येला सामोरे जावं लागतं. रोज नवीन संकट तोंडवरती करून उभंच असतं. व्यवसाय म्हटलं की पहिलं संकट उभं असतं आणि कधी कुठलं संकट समोर उभे येईल आणि आपल्या मानसिकता किंवा आपल्याला मागे खेचल सांगता येत नाही. त्यामध्ये स्वतःला स्टेबल ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अवघड जर काम असेल ना, मानसिकरित्या स्वतःला स्टेबल ठेवणं. व्यवसाय म्हटलं की लोक येतात, उचकवतात किंवा आपल्याला अशा गोष्टींना मजबूर करतात की आपण उचकलो गेलो किंवा आपण रागामध्ये काही बोलू शकतो. तिथे संयम ठेवावा.